नमस्कार, मी रोहिदास AR न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. दर्शको, सध्या मंगळवेढा तालुक्यातील नगर परिषदेच्या निवडणुकीला जोर चढलेला आहे. आपण पाहतो या ठिकाणी आचारसंहिता दरम्यान कोणतीही विकास कामं करता येत नाहीत. मात्र या ठिकाणी विकास कामं चालू असलेले किंवा करत असलेले आपल्याला दिसत आहेत. या संदर्भात येथील नागरिक किंवा सामाजिक कार्यकर्ते प्रश्न उपस्थित करतायत. कारण त्याला की 2 दिवसापूर्वी या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून कार्यकर्त्यांचा विजयी संकल्प मेळावा घेण्यात आला होता. त्या दरम्यान प्रणिता भालके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या ठिकाणी गटरेतील सांडपाण्याचा नागरिकांना येथील नाहक त्रास होतोय, मात्र त्याकडे दुर्लक्ष होतंय आणि त्या संदर्भात प्रश्न उपस्थित केल्यानंतर या ठिकाणी ते काम मार्गी लागताना दिसतंय. त्या संदर्भात नागरिक या ठिकाणी किंवा सामाजिक कार्यकर्त्यातून प्रश्न उपस्थित होत आहे की हे बोलल्यानंतरच का केलं जातंय. या संदर्भात एका कार्यकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना संवाद साधलाय, प्रतिक्रिया दिलाय. पहा काय म्हणाले ते. प्रकाश खंदारे, मंगळवेढा शहराचा एक नागरिक. मी सकाळी 9 वाजल्यापासून इथून रोज आमची ये जा आहे साठेनगरसाठी, पण बरेच वर्ष झाली मी हे काम पेंडिंग बघतोय. मग आत्ता काल परवा जे भाषणं झाली किंवा सभा झाल्या त्यात तुम्ही लोकांनी तुमच्यावर टीका टिप्पणी केल्यानंतर हे काम सुरुवात केलं. आपण हे काम जवळजवळ 2-3 वर्ष पेंडिंग होतं. कालच्या भर पावसात इथून जाता येत नव्हतं. गुडघ्या एवढं पाणी असायचं, गाड्या पाण्यात जायच्या, रस्त्यावर पाणी डेली असायचं. मग हे आत्ताच तुम्हाला का सुचलं? आणि त्या ठेकेदाराला मी विचारलं, बाबा ह्याची वर्क ऑर्डर आहे का? तर तो ठेकेदार पळून गेला, तो थांबला नाही. तर आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला पण मी विचारलं की बाबा ह्याची वर्क ऑर्डर तुम्ही दिली आहे का? हे काम कसं आहे, वैयक्तिक चालू आहे का, वैयक्तिक करता येते का आचारसंहितेमध्ये? याचा काय प्रोसिजर आहे? बरं, वैयक्तिक केलं तर आपण त्याच्यावर कोणती कारवाई करणार? असं वेगवेगळ्या प्रकारे आता हे काम बघताय तुम्ही. आता हे ब्लॉक लावलेत, हे सुद्धा नवीन ब्लॉकच आहेत. हे कुठनं तर काढायचे, किती नुकसान जनतेचं करणार आहे तुम्ही? मी डायरेक्ट शेवणला फोन केला. शेवणला फोन केल्यानंतर त्यांनी तिथल्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला बोलवून त्यांना ते सांगितलं की वर्क ऑर्डर आपण कुठलीही दिली नाही. ते वैयक्तिक काम आहे म्हणून सांगितलं नगरपालिका अधिकारी. ज्या ठेकेदाराला दिले ते ठेकेदाराला माहित आहे, हे ठेकेदार आहे ते. त्यांना मी विचारलं तर ते लांब लांब पळतायत. ते म्हणतायत माझ्याकडे वर्क ऑर्डर आहे. मी वर्क ऑर्डरला आणायला चला नगरपालिकेत म्हणलं, नगरपालिकेत गेलो तर नगरपालिकेत अधिकारी नाही. ते बघा, तुम्ही आल्यावर कारवाई करा त्यांची. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की खाजगी काम आहे. मी त्यांना ते पण विचारलं की आपण त्यांच्यावर कारवाई काय करणार खाजगी काम? म्हणजे अशा जर व्यवस्था तुम्ही, मी फोन केला होता, फोनवरती बोलणं झालं, लेखी नाही. लेखी आता मी देतोय उद्या. आज सुट्टी असल्यामुळे रविवारचं आणि सुट्टी दिवशी कामची वर्क ऑर्डर मिळते यांना, ही विशेष वाटते. मग मी लेखी आता सोमवार ऑफिशियल टायमिंग मध्ये लेखी मागणार ना, मी देणार. आता सध्या तुम्ही वर्क ऑर्डर आहे म्हणताय, फक्त तुम्ही रविवारी सुट्टी दिवशी म्हणताय ना, लेखी कुठं म्हणताय? माझ्या प्रश्नाच्या उत्तराला अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली आणि ठेकेदारांनी टाळाटाळ केली. तुम्ही राजकीय पोटी लोकांचं हे घेऊन बळी घेऊ नका ना. तुमचं आता राजकारण आले म्हणून तुम्ही लोकांच्या कामासाठी पळायला लागला आचारसंहितेच्या कालावधीत. ह्याच्या आधी तुम्हाला मंगळवेढ्यात 5 वर्ष 7 वर्ष काम होतं तुमचं, तुम्ही का दाखवलं नाही त्यावेळेस? प्रशासन बेकायदेशीरच आहे. तुम्ही याचा पाठपुरावा करणार, नगर विकास मंत्रालयापर्यंत जाणार, त्या कामावर ज्यांनी काम घेतलं किंवा ज्याला काम दिलं, ज्या ठेकेदाराने ते नाव मला मिळालं पाहिजे, ज्या ठेकेदाराकडे काम आहे. आणि ते ज्या ठेकेदाराला काम दिले त्याच ठेकेदार काम करतोय का नाही, का दुसरा करतोय? वर्क ऑर्डर अगोदर निघाले आचारसंहितेच्या अगोदर की आता निघाले? जरी आचारसंहितेच्या अगोदर वर्क ऑर्डर दिली असेल तर काम करा म्हणून एक नगरपालिकेचं लेटर असतं. ते लेटर त्यांना मिळालंय का, बाबा ही काम आपण करून घेण्यात यावं? मिळालं नसेल तर त्यांच्यावर कारवाई 100% करायला पाहिजे शासनाने. आचारसंहितेमध्ये काम केलं जातं. आचारसंहितेमध्ये तर नाही, अगोदरची वर्क ऑर्डर आहे म्हणतात, पण अधिकारी टाळाटाळ करतात, वर्क ऑर्डरच नाही म्हणतात.
आहे जनतेच्या दृष्टीने ते जर जनता काय म्हणते जनता म्हणून हो जनता ह्याच्या अगोदर तुम्हाला जनता बोललेच ना, ह्याच्या अगोदर जनतेची कामं तुम्हाला दिसली नाहीत का? गड्डेची म्हणा, पेवर ब्लॉकची म्हणा, गरसुकडे म्हणायला लागले, त्या अतिक्रमणमध्ये लोक राहणार आहेत त्यांची तुम्हाला कामं दिसली नाही. आत्ताच कशी दिसली आचारसंहितेमध्ये